नमस्कार मित्रांनो. अ, 2 दिवसाआधी एक CTI CITS बद्दलचं एक परिपत्रक DVETने जाहीर केलेलं आहे. मी थोडंसं 2-3 दिवस बाहेरगावी होतो किंवा व्हिडिओ नाही बनवू शकलो. भरपूर मुलांचे मला मेसेज होते, WhatsAppला मेसेज होते की सर, फोन कॉल पण होते की सर हे नक्की काय परिपत्रक आहे, आम्हाला त्याची लँग्वेज कळत नाही आहे किंवा नक्की CTI किंवा CITS हे कंपल्सरी झालं आहे का, दुसऱ्या स्टेजच्या सगळ्याच मुलांना CITSचे सर्टिफिकेट द्यावे लागणार आहे का, काय नक्की काय, कारण की ह्या CITS किंवा ह्यांचे काही आंदोलन सुरू आहे त्याचा काही परिणाम आहे का. तर ह्या परिपत्रकाबद्दल मी तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती देणार आहे. ठीक आहे, थोडीशी त्यांची ऑफिशियल लँग्वेज आहे, कर्मचारी पद्धतीची लँग्वेज आहे त्यांची. तर हे सगळं मी तुम्हाला काय करतो, साध्या सोप्या भाषेमध्ये समजून सांगणार आहे. त्याआधी मित्रांनो एक तुम्हाला अनाउन्समेंट सांगतोय. उद्या गणेश चतुर्थी आहे आणि गणेश चतुर्थीबद्दल सर्वांना एकदम हार्दिक शुभेच्छा. आणि ह्याच निमित्ताने आपण एक 2 दिवसासाठी एक मेगा डिस्काउंट सुरू केलेला आहे सगळ्या आपल्या ऑनलाईन कोर्सेससाठी. आणि तुम्ही ॲपमध्ये जाऊन कुपन कोड अप्लाय करून तुमच्या कोर्सेससाठी यूज करू शकता. ITI कोर्सेससाठी किंवा बाकी पण सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलचे जेही काही सगळे कोर्सेस आहेत, सगळ्या कोर्सेसवरती एक ही ऑफर सुरू आहे. ज्याही मुलांनी एनरोलमेंट केली नाही त्या मुलांनी लवकरात लवकर एनरोलमेंट करून ह्या ऑफरचा फायदा करून घ्या. दुसरी गोष्ट मित्रांनो, परीक्षा वेळेवरतीच होणार आहे, त्यामुळे तुम्ही अभ्यासाचं नियोजन करा प्रॉपरली. लवकरात लवकर तुम्ही अभ्यासाला लागा आणि एक 25 दिवसाचं प्लॅनिंग करूनच अभ्यास फिनिश करा तुमचा. ठीक आहे. आता आपण मित्रांनो मूळ मुद्द्यावरती आपलं परिपत्रक काय आहे. ठीक आहे मित्रांनो, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून पत्र आलेलं आहे. दिनांक 26 तारीखला पत्र आलं आहे. व्हिडिओ टाकायला थोडासा लेट झाला आहे, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो तुमची. थोडंसं तुम्हाला त्रास झाला या गोष्टीबद्दल. हे परिपत्रक क्रमांक 1 आहे मित्रांनो. ह्याबद्दल मी तुम्हाला पॅरेग्राफ वाईज एक एक ओड समजून सांगतो सिंपल लँग्वेजमध्ये, जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन राहणार नाही आहे. पहिला पॅरेग्राफ मित्रांनो काय यांनी सांगितलं आहे की कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनाअंतर्गत राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील गव्हर्नमेंट ITI और विविध व्यवसायातील शिल्पनिदेशक, क्राफ्ट इन्स्ट्रक्टर गट क पदाची संवर्गातील पदभरती करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याबाबत 17/8/2022 रोजी DVET ह्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. मित्रांनो यांनी सांगितलं फक्त जाहिरात आम्ही प्रसिद्ध केली आहे 17 तारीखला ITI इन्स्ट्रक्टर बद्दलची. ठीक आहे, हे एकदम सिंपल आहे. ITI साठी त्यांनी गव्हर्नमेंटने हे केलेलं आहे. आता ह्या पॅरेग्राफमध्ये काही कन्फ्युजन नाही. आता आपण दुसरा पॅरेग्राफ बघू. दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये पण हाफ पॅरेग्राफ तुमचा सिंपलच आहे, पण तोही मी तुम्हाला सांगतो एकदम. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने उमेदवारांना सूचित करण्यात येते की शिल्प निदेशक पदाकरिता व्यावसायिक परीक्षा, सामायिक परीक्षा व व्यावसायिक चाचणी अशा 2 परीक्षा असून सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार सामायिक परीक्षेत 45% अथवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले उमेदवार व्यावसायिक चाचणीकरिता पात्र ठरणार आहेत. ह्यामध्ये काय मित्रांनो, जे शिल्पनिदेशाची एक्झाम असणार आहे ही 2 स्टेजेसमध्ये आहे. पहिली तुमची सामायिक परीक्षा आणि दुसरी तुमची व्यावसायिक परीक्षा. ह्यामध्ये सामायिक परीक्षेमध्ये कमीत कमी 45 किंवा त्यापेक्षा जास्त जे मुलं असतील गुण घेतलेले, त्याच मुलांना काय व्यावसायिक चाचणीसाठी तुम्हाला इलिजिबल करण्यात येणार आहे असं त्यांनी ठरवलं आहे. ठीक आहे. ह्यास्तव प्रथम टप्प्यात ऑनलाईन अर्ज स्वीकारताना उमेदवाराचे CTI CITS NCIC प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र स्वीकारण्यात आलेले नाही आहे. प्रथम टप्पा आता तुमचा सामायिक परीक्षेचा आहे. आता जे तुमचे अर्ज स्वीकारण्यात येत आहेत हे तुमचे सामायिक परीक्षेचे अर्ज स्वीकारण्यात येत आहे. सामायिक आणि व्यावसायिक ह्या दोन्ही परीक्षेचे अर्ज नाही आहे. ठीक आहे, हा तुमचा फक्त पहिल्या परीक्षेचेच तुमचे स्टेजमध्ये अर्ज स्वीकारण्यात येत आहे. तर ह्यामध्ये ज्या मुलांनी CITS नंतर तुमचं CTI NCIC ह्यामध्ये ज्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे त्यांची माहिती किंवा त्यांचे जे सर्टिफिकेट्स आहेत हे घेतले जात नाही आहेत. ठीक आहे, असं सांगितलं त्यांनी. मग आता मग यांनी काय सांगितलं, मग आता हा मुद्दा का बरं उद्भवला, हे परिपत्रक का बरं काढण्यात येत आहे की ह्या ज्या मुलांचं म्हणणं आहे की तुम्ही तर आम्हाला सांगितलं की आम्ही जे सिलेक्शनमध्ये प्रायोरिटी CTI CITS ह्या मुलांना देणार आहोत, पण आमची माहितीच घेतली नाही अजून. मग माहिती घेतली तुम्हाला आम्हाला प्रायोरिटी कशी देणार आहे. आमचं कुठेच अर्ज फिल करताना कुठेच नमूद नाही की तुम्ही CTI केला आहे, CITS केला आहे, NCIC केलं आहे, हे कुठेच नमूद नाही. मग आम्हाला प्रायोरिटी कशी देणार. तर DVETने काय सांगितलं आहे की हे पहिला टप्पा आहे, ह्या पहिल्या टप्प्यामध्ये त्याची इन्फॉर्मेशनची आवश्यकता नाही आहे. ज्यावेळेस सेकंड टप्पा होईल आणि पूर्ण फायनल मेरिट लिस्ट लागेल त्यावेळी जर एखाद्याला 150 गुण आहेत तर त्या 150 गुणवरती जर समजा 10 मुलं आहेत, 150 सारख्या मार्क्सचे मुलं असतात, तर त्याच्यामध्ये जर 10 मुलं आहेत आणि त्यातला जर एक मुलगा हा CTI केलेला किंवा CITS केलेला किंवा NCIC केलेला असेल तर त्या मुलाला प्राधान्य देण्यात येईल. मग भले दुसरे उमेदवार 150 घेऊन त्यांचा डिप्लोमा इंजिनियर असेल, डिग्री इंजिनियर असेल, MTech असेल किंवा PhD असेल, त्यांना आम्ही मागे ठेवू,
पहिली प्रायोरिटी काय करू, CITS किंवा CTI वाल्या मुलांना देऊ असं सांगितलंय. तर ती माहिती आम्ही काय करणार आहे, आता हे पुढच्या पर्याय सांगलंय. सामायिक परीक्षांती व्यावसायिक चाचणीकरिता प्राप्त ठरणाऱ्या उमेदवारांकडून दुसऱ्या टप्प्यात ऑनलाईन अर्ज स्वीकारताना उमेदवार ज्या पदांकरिता प्राप्त ठरले त्या पदाकरिता विहित अर्ज केलेले CTI, CITS, NCIC प्रशिक्षण उमेदवारांनी यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र स्वीकारण्यात येणार आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी. ठीक आहे. संबंधित म्हणजे कोण? संबंधित म्हणजे डिप्लोमा, डिग्री, IITI केलेले प्लेन मुलं नाही आहेत. संबंधित मुलं कोण? ज्यांच्याकडे सर्टिफिकेट असेल ते संबंधित मुलं. सध्या ज्यांनी CTI, CITS केले ते संबंधित मुलांचे कधीच तुमचं सर्टिफिकेट स्वीकारणे सेकंड स्टेजला जेव्हा फॉर्म भरणार त्यावेळेस. ठीक आहे. म्हणजे आता सध्याच्या तुम्हाला ह्या स्टेजला तुमचं इन्फॉर्मेशन घेतली जाणार नाही आहे, सेकंड स्टेजमध्ये तुमची इन्फॉर्मेशन घेतली जाणार आहे, एवढंच त्यांनी दिलं आहे. तर मग त्यावेळेस तुम्हाला काय म्हणून सेकंड याच्यामध्ये डिप्लोमा किंवा डिग्री किंवा ज्यांचं MTech झालेलं आहे, IITI प्युअर असेल, त्यांना 4 वर्ष एक्सपिरियन्स असेल, त्या मुलांना घाबरण्याचं कारण नाही आहे. कारण की इथे काही त्यांनी कंपल्सरी केलं नाही, कारण की तुम्हाला फॉर्म भरताना इलिजिबिलिटी दिलेली आहे आणि जर तशी इलिजिबिलिटी देत नाही आहे याचा अर्थ तुम्हाला अर्ज भरण्यासाठी तुमची जी फीज आहे ती पण स्वीकारण्यात यायला नको. त्यामुळे येथे घाबरण्याचं कारण नाही आहे. भरपूर मुलांचा आणखी क्वेश्चन आहे, सर आता हे CTI, CITS चे मुलं कोर्टमध्ये जात आहेत त्यांना हे करण्यासाठी वगैरे. मित्रांनो, आपण त्या गोष्टीमध्ये पळू शकत नाही आहे. आपल्याला इलिजिबिलिटी दिली आहे गव्हर्नमेंटने, आपल्याला सांगितलं आहे तुम्ही अलाउड आहे, इलिजिबल आहे. आता ज्याही मुलांना वाटते की आपल्यावरती अन्याय झाला आहे, प्रत्येकाला भारतामध्ये अधिकार आहे तुम्ही कोर्टमध्ये जाऊन त्यांच्या विरुद्ध न्याय मागण्याचा. ते मुलं ते प्रयत्न करतात. जर उद्या तुम्हाला असं वाटत असेल डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंगच्या मुलांना की आमच्यावरती हा अन्याय होते की CITS जर CTI कंपल्सरी केलं तर तुम्हीही कोर्टमध्ये जाण्यासाठी मोकळे आहेत, फ्री आहेत. तर परंतु गव्हर्नमेंटचं जे आहे आता त्याने दिलं आहे तुम्हाला इलिजिबिलिटी, त्यामुळे तुम्ही मला वाटतं की अभ्यासावरती लक्ष द्यायला हवं. आता इथून पुढे प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटला हा अधिकार असतो की त्यांना रिक्रुटमेंट रूल काय ठरवायचे असतात ते त्यांनी ठरवले आहेत. त्यामुळे तुम्ही उद्या काय होणार ह्या गोष्टींचा विचार न करता परीक्षेवरती फोकस करा, अभ्यास करा आणि नंतर जर काही जर तरच्या गोष्टींमध्ये मला प्रश्न सर मग स्टे येणार का, भरती कॅन्सल होणार का, असं होणार का, तसं होणार का, जर तरच्या गोष्टींवरती मी काही एक बोलू शकत नाही मित्रांनो. जी सध्या हातात काय आहे तुम्हाला अलाउ केलेलं आहे, तुम्हाला परीक्षा देऊ शकता तुम्ही, तर तुम्ही त्या परीक्षा देण्यासाठी तयारी करा. उद्या इमॅजिनरी गोष्टी काय होतील त्याच्याबद्दल मी काय बोलू शकतो. असंच 2017 मध्ये पण झाल्या त्या गोष्टी. RTO साठी गॅरेज एक्सपिरियन्स आणि जे हेवीचं लायसन होतं ते कंपल्सरी होतं 2017च्या आधी. वेळेवरती गव्हर्नमेंटने त्याचा रूल चेंज केला, गॅरेज एक्सपिरियन्स आणि हेवीच्या लायसनची आवश्यकता राहणार नाहीये. आणि नंतर काय झालं, मग जे गॅरेज एक्सपिरियन्स आणि हेवीचे ज्यांचे लायसन त्या मुलांनी कोर्टमध्ये केस टाकली. ठीक आहे, कोर्टमध्ये केस टाकली, ते हायकोर्टमध्ये पण गेले, ते सुप्रीम कोर्टपर्यंत गेले, त्यामध्ये 1.5-2 वर्ष गेले मुलांचे. पण शेवटी गव्हर्नमेंटने जो रूल बनवला होता, जो क्रायटेरिया बनवला होता तोच इलिजिबल आहे आणि तोच ग्राह्य धरण्यात आला आहे. आणि ज्या मुलांचे ज्यांच्याकडे हेवी लायसन्स किंवा गॅरेज एक्सपिरियन्स नव्हते त्यांना RTOची जॉईनिंग भेटली. आज सध्या RTO मध्ये वर्किंग आहेत. गव्हर्नमेंट पोस्ट आहे मित्रांनो, ह्यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहणार आहे. तुम्ही प्रत्येक परीक्षा जरी बघितली त्यावरती आता कोर्ट केसेस वगैरे होतच आहेत, पण काही दिवसानंतर ते निवडतात, सॉल्व्ह होतात, तुम्हाला जॉईनिंग पण भेटते. तर तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा. जर गव्हर्नमेंट जॉब मिळवायचा असेल तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींचा तुमच्यावरती असर होऊ नका देऊ. ठीक आहे मित्रांनो, मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो. ह्याच्यावरती शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत. थँक्यू मित्रांनो, ऑल दी बेस्ट.